IVF बद्दलच्या शंकेत एक शंका असते की IVF ने झालेलं बाळ हे नॉर्मल असतं का, किंवा त्याच्या वाढण्यात व्यंग असण्याची जास्त शक्यता असतं का, ॲबनॉर्मल बाळ असण्याची जास्त शक्यता असतं का. तर IVFचे हे बाळ जरी आपण त्याला लॅब मध्ये एकत्र आणून जरी एम्ब्रिओ बनवलेला असेल तरी तो गर्भपिशवीतच वाढलेला असतो. त्यामुळे IVFच्या बाळांना नैसर्गिक बाळांच्या तुलनेत जास्त व्यंग असण्याची जी शंका असते ती चुकीची आहे. ती तेवढ्याच प्रमाणात समप्रमाणात असते. फक्त IVFच्या बाळांना पहिल्या 3 महिन्यात इंजेक्शन गोळ्या ह्या जास्त सपोर्ट म्हणून लागू शकतात. पण एकदा 3 महिने झाले की साधारणतः 4थ्या महिन्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत यांची काळजी नॉर्मल प्रेग्नन्सी सारखीच घेतली जाते. त्यामुळे IVF ची बाळं किंवा नॉर्मल झालेली बाळं जन्मानंतर ही सारखीच असतात, त्याच्यात काहीही फरक नसतो.